तुळजाभवानी आईचा मानसन्मान करण्याची पद्धत आहे. नक्की या मानसन्मानामध्ये कोणकोणतं साहित्य घेतलं जातं ते तुम्हाला मी दाखवते. यामध्ये सर्वप्रथम आपण घेतलंय ती म्हणजे हिरवी साडी. ही हिरवी साडी घेताना साधारणपणे नऊवार साडी घ्यावी आणि सुती साडी घ्यावी, कारण नऊवार साडीला पूर्ण साडी असं म्हटलं जातं. त्यानंतर आपण घेतलंय ते म्हणजे खण घेतलेला आहे इकडे, नारळ आहे, वेणी आहे, त्यानंतर मंगळसूत्र घेतलेलं आहे. त्यानंतर आपण ही जोडवी घेतलेली आहे. त्यानंतर आपण घेतलेला आहे दक्षिणा, केळी, इथे विडा घेतलेला आहे, विड्याची पानं, त्यावर सुपारी, बदाम, अक्रोड, हळकुंड, त्यानंतर आपण इथे हिरव्या बांगड्या सुद्धा घेतलेल्या आहेत. त्यानंतर हळदी कुंकू, तांदूळ घेतलेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे आपण कुलदैवतला नेताना महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे विडा. पानाचा, खाऊच्या पानाचा हा खायचा विडा आहे, तो घेतलेला आहे. त्यानंतर इथे प्रसादासाठी आपण पंचखाद्य घेतलंय. ह्यामध्ये खसखस, खारीक, खडीसाखर, खोबरं, किसमिस आणि पुरणपोळी सुद्धा घेतली आहे. तर अशा प्रकारे ज्याप्रमाणे मला माहीत होतं तसं मी तुळजाभवानी आईचा मानसन्मान करण्याचा प्रयत्न केला. या व्यतिरिक्त तुमच्याकडे काही माहिती असेल तर ती मला कमेंटमध्ये सांगा.